रोटेशनल डायनॅमिक समजण्यासाठी आपल्याला आधी सर्क्युलर मोशन समजलं पाहिजे आणि सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक्स समजले पाहिजे. त्याच्यासाठी पहिला कॅरेक्टरिस्टिक्स आहे की जो ऑब्जेक्ट, आता इथं पहा, हा जो सर्क्युलर ऑब्जेक्ट फिरतो आहे त्याला आपण एक पार्टिकल कन्सिडर करू. हा ऑब्जेक्ट जो सर्क्युलर पाथमध्ये फिरत आहे, ईच अँड एव्हरी पॉईंटला त्याचं डायरेक्शन चेंज होतं आहे. कधी कधी स्पीड चेंज होईल, विदाऊट स्पीड चेंज होतं, कॉन्स्टंट स्पीडला पण राहील. पण मेन गोष्ट काय की याच्यामध्ये प्रत्येक पॉईंटला किंवा एव्हरी इन्स्टंटला याच्यावरचं डायरेक्शन जे आहे पार्टिकलचं ते चेंज होतं आहे. म्हणजे इट इज ॲन ॲक्सेलरेटेड मोशन. याचा अर्थ काय, जर डायरेक्शन किंवा स्पीड चेंज झालं ऑब्जेक्टचं किंवा दोन्हीही चेंज झालं तर ॲक्सेलरेशन तयार होत असतं पार्टिकलमध्ये. जर इथं डायरेक्शन कंटिन्यूली चेंज होतं हे कन्फर्म आहे, म्हणजे सर्क्युलर मोशन जे असेल इट इज ऑलवेज ॲक्सेलरेटेड मोशन. सेकंड वन इज इट इज पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिकचा अर्थ असा होतो की ती गोष्ट रिपीट होणे. मग जर हा पार्टिकल या सरफेसवरून, सर्क्युलर सरफेसवरून किंवा सर्क्युलर पाथवरून रिपीटेडली जात असेल, ट्रॅव्हल करत असेल किंवा फिरत असेल तर तो पिरियॉडिक आहे, पिरियॉडिक इन फंक्शन आहे. किंवा हे मोशन जे असेल ते पिरियॉडिक होणार आहे, कारण आफ्टर एव्हरी इंटरवल हे रिपीट होत राहणार आहे. सो सेकंड वन इज इट इज पिरियॉडिक मोशन. Now we are going to study kinematics of the circular motion. In 11th standard some terms are used like theta bar. हे जर आपण पाहिलं इट मीन्स डिस्प्लेसमेंट. पण कसलं डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो अँगलला आपण थीटा वापरतो, मग अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण थीटा बार वापरू. आता बार म्हणजे डायरेक्शन दाखवतोय. त्यानंतर ओमेगा बार जो असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट चेंज होतो टाईमशी तो. सो डी थीटा बार अपॉन डी टी इज अँग्युलर वेलोसिटी. देन अँग्युलर ॲक्सलरेशन असेल चेंज इन अँग्युलर वेलोसिटी इन टाईम. सो अँग्युलर ॲक्सलरेशन इज डी ओमेगा बार अपॉन डी टी. हेअर नॉर्मल डिस्प्लेसमेंट एस बार. हे तुम्ही खूप आधीपासून स्टडी करताय. V bar is equal to ds bar upon dt. A bar, that is acceleration, is change in velocity in time. So tangential velocity is equal to काय असतं, tangential velocity that is V bar is equal to radius having direction into angular velocity having direction, that means omega bar. So V bar is equal to R bar into omega bar. It is the velocity. Then V, magnitude of V, so we can cancel the directions, then it will remain R omega. So velocity is equal to R omega. ही जी 1.1 फिगर आहे याच्यामध्ये आपल्याला अँग्युलर वेलोसिटीचं डायरेक्शन दिलेलं आहे. ज्यावेळेस तुमचा राईट हँड थंब रूल जो आहे याच्यामध्ये तुम्ही अंगठा स्ट्रेच करायचा आहे, थंब स्ट्रेच करायचा आहे आणि फिंगर कर्ल करायचे आहेत अराउंड इट. देन तुम्हाला लक्षात येईल की जो तुमचा थंब आहे तो अप डायरेक्शनमध्ये आणि त्याच डायरेक्शनमध्ये काय दिलेलं आहे, वेलॉसिटीचं डायरेक्शन दिलेलं आहे, अँग्युलर वेलॉसिटीचं. म्हणजे ज्यावेळेस रोटेशनल मोशन फिंगरच्या डायरेक्शनमध्ये होत असतील त्यावेळेस थंबच्या डायरेक्शनमध्ये अँग्युलर वेलॉसिटी असते आणि या डायग्रॅममध्ये त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये दिलं आहे. मग ज्यावेळेस ते खाली दाखवलं जाईल त्यावेळेस समजायचं की याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये, म्हणजे थम्स डाऊन आणि थम्स अप ज्यावेळेस करताल त्यावेळेस तुम्हाला अँग्युलर वेलोसिटीचं डायरेक्शन मिळेल. हे अप साईडला जे ते अँग्युलर वेलोसिटी, डाऊन साईडला अँग्युलर वेलोसिटी. ज्यावेळेस असं डायरेक्शन असेल राईटकडून
लेफ्टकडे जात असेल, असं रोटेट होत असेल, त्यावेळेस अँग्युलर वेलोसिटी अपसाईड असेल. लेफ्टकडून राईटकडे जात असेल त्यावेळेस वेलोसिटी डाऊनवर्ड असेल. मग आपल्याला इथं याच्या फ्रिक्वेन्सीवरून, मग रोटेट होण्याची जी फ्रिक्वेन्सी असेल जर एन असेल आणि लागणारा टाईम पिरियड त्याचा जर टी असेल, तर तुम्हाला एक ओमेगा मिळेल अँग्युलर वेलोसिटी, जी असेल ओमेगा इज इक्वल टू 2πn फ्रिक्वेन्सी इंटू 2π. और फ्रिक्वेन्सी जागेवर तुम्ही काय करू शकता, त्याला टीने डिवाइड करू शकता. सो ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी सुद्धा त्याचा ॲन्सर येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला अँग्युलर ॲक्सलरेशन अँग्युलर वेलोसिटी जर काढायची असेल तर 2π अपॉन टी किंवा 2πn मॅग्निट्यूड तुम्हाला मिळू शकतं. सबस्क्राईब माय चॅनल.